पुन्हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान कराल तर खबरदार, सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना फटकारलं। राहुल गांधी यांचं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात भारत जोडो यात्रेत वादग्रस्त वक्तव्य। राहुल गांधी यांना स्वातंत्र्य सैनिकांवरून अपमानास्पद वक्तव्य करण्यापासून दूर राहण्याचा इशारा। भविष्यात अशी टिप्पणी केल्यास भोगावे लागतील परिणाम। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी दाखल याचिकेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी स्थगित केला। मात्र विरोधी पक्षनेता असलेल्या राहुल गांधी यांना स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य करण्यापासून दूर राहण्याचा इशारा दिलाय। अन्यथा भविष्यात अशी टिप्पणी केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असं बजावलं देखील आहे। न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। सुरुवातीला न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सावरकरांविरुद्ध राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेतला। महात्मा गांधींनी केवळ व्हॉइसरॉयला लिहिलेल्या पत्रांमध्ये तुमचा विश्वासू सेवक हा शब्द वापरला, म्हणून त्यांना ब्रिटिशांचा सेवक म्हणता येईल का, असा त्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न केला। त्यामुळे वातावरण चांगलंच गरम झालं। ज्येष्ठ वकील A.M. सिंघवी यांनी खंडपीठासमोर राहुल गांधींची बाजू धरून लावली। राहुल गांधी महाराष्ट्रात होते आणि त्यांनी तिथे हे विधान केलं, तिथे त्यांची पूजा केली जाते, पुन्हा असं करू नका, असं खंडपीठानं नमूद केलं। न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी यावेळी राहुल गांधी यांना तंबी दिली। स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बेजबाबदार विधानं करू देऊ नका, तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांशी असेच वागता का? न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींच्या वकिलाला विचारलं। महात्मा गांधींनीही व्हॉइसरॉयला संबोधित करताना तुमचा विश्वासू सेवक असा शब्द वापरला होता, तुमच्या आशिलाला माहितीये का? त्यांच्या आजीने पंतप्रधान असताना त्या सावरकर यांचे कौतुक करणारे पत्र पाठवले होते, असंही त्यांनी यावेळी विचारलं। राहुल गांधी भविष्यात तसे कोणतेही विधान करणार नाहीत अशी अट घालून सर्वोच्च न्यायालयानं कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेतला। याबाबत खंडपीठानं स्पष्ट केलंय, यापुढे कोणतेही वादग्रस्त विधान आल्यास आम्ही तुम्हाला रोखू, आम्ही स्वतःहून त्याची दखल घेऊ, त्यामुळे मंजुरीचा प्रश्नच येणार नाही, असं खंडपीठानं स्पष्ट केलंय। आता पुण्यातील न्यायालयानं राहुल गांधी यांना समन्स बजावलंय। राहुल गांधी यांना न्यायालयानं 9 मे 2025 रोजी हजर राहण्यास सांगितलंय। वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी एप्रिल 2023 मध्ये पुणे न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता। यानंतर पुणे न्यायालयानं अनेकदा राहुल गांधी यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते। आता देखील न्यायालयात हजर राहण्यासाठी पुणे न्यायालयानं राहुल गांधी यांना समन्स बजावलंय। पण हा खटला काय आहे, आधी हे जाणून घेऊ। मार्च 2023 मध्ये राहुल गांधी यांनी लंडनमधील भाषणात सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्यावेळी राहुल गांधींनी म्हटलं होतं, एका पुस्तकात लिहिलंय की सावरकर आणि त्यांच्या 5 ते 6 मित्रांनी एकदा एका विशिष्ट समुदायातील माणसाला मारहाण केली, त्यामुळे सावरकर यांना आनंद वाटला। प्रत्यक्षात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार सावरकरांनी तसे म्हटल्याचे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाहीये, असं सात्यकी यांनी याचिकेत म्हटलंय। यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात खटला दाखल केला होता। राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या विरोधात भारत जोडो यात्रेत हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं देखील राहुल गांधींना चांगलंच फटकारलंय। राहुल गांधी यांना स्वातंत्र्य सैनिकांवरून अपमानास्पद वक्तव्य करण्यापासून दूर राहण्याचा इशारा दिलाय, अन्यथा भविष्यात अशी टिप्पणी केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं बजावलंय।